मित्र, मगाशी मी सांगितल्या पद्धतीनं मी फक्त आयुर्वेदावर प्रवचन नाही देणार, तर आधीमध्ये मनोरंजन सुद्धा करणार आहे. तेव्हा आता बारी आहे ती मनोरंजनाची. काय होतं, एका गावामध्ये एक घोडेस्वार असतो. त्या घोडेस्वाराचा घोडा विविध शर्यतीमध्ये अनेक पारितोषिकं जिंकलेले असतात. हा नंबर मध्ये येणारा घोडा असतो. कालांतराने काही दिवसांनी काय होतं, हा घोडा मंद होतो. पळायची गती त्याची मंदावते. घोडेस्वार चिंतेत पडतो, काय झालं असावं, आणि म्हणून तो एका वैद्यराजांकडे या घोड्याला घेऊन जातो. वैद्यराज त्याला तपासतात, त्याची मानेची पायाची नाडी वगैरे चेक करून घोडेस्वाराकडे 3 पुड्या देतात. 3, एक 30ची, एक 60ची आणि एक 120ची. 30, 60 आणि 120 स्पीड. त्या पुढे घेऊन घोडेस्वार आपल्या ट्रॅकवर ट्रायलसाठी येतो. घोडेस्वार काय करतो, वैद्यराजांनी सांगितल्या पद्धतीनं 30ची पुडी पहिल्यांदा खायला घालतो. 30ची पुडी खाल्ल्यानंतर घोडेस्वार वरती बसलेला असतो. घोडा फक्त एकच पाय उचलतो, म्हणजे परिणाम नाही. घोडेस्वार थोडासा विचार करून काही सेकंदानं परत 60ची पुडी खायला घालतो. 60ची पुडी खाल्ल्यानंतर असा चमत्कार घडतो, असा चमत्कार घडतो, घोडा इतक्या ताकदीनं पळायला लागतो, इतक्या ताकदीनं पळायला लागतो, मागचा पुढचा धुरळा न बघता घोडा भुई. आता सीन असा होतो की घोडेस्वार घोड्यावरून खाली पडतो, का घोडं पाठीमागचं पाय उचलून पळत होतो ना, काय घोडेस्वार खाली पडतो. सीन असा तयार होतो, घोडा पुढं आणि घोडेस्वार माग. घोडेस्वार खाली पडल्याने 2 सेकंद विचार करतो. घोडेस्वार म्हणतो शक्कल लढवूया, आणि राहिलेली 120ची पुडी तो स्वतःच खातो. आता असा राडा होतो मित्र, तुम्हाला सांगतो. असं होतं गणित की चमत्कार असा होतो, आता घोडेस्वार एवढ्या ताकदीनं पळायला लागतो आणि सीन असा तयार होतो की घोडा मागे आणि घोडेस्वार पुढे. सांगायचा मुद्दा यातला असा आहे, विनोदाचा भाग थोडासा मागे ठेवा. मला सांगायचा मुद्दा आहे की समाजामध्ये आज लोकांना आयुर्वेद म्हणजे गुण लवकर येणार नाही, जास्त दिवस औषधं खायला लागतील, काढे चूर्ण कडवट गोळ्या वगैरे खायला लागतील, असा काही जो गैरसमज आहे तो दूर करण्यासाठी या जोकचा वापर करा. एवढीच मित्र, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेत असताना बऱ्याचदा आपल्याला जीवनशैलीमध्ये बदल करावा लागतो, लाईफस्टाईल चेंज करावी लागते. आपल्या स्लाइड मध्ये मागे बघता तुम्ही, दिनचर्या, ऋतुचर्या याप्रमाणे वागावं लागतं, म्हणजे थोडासा चेंज करावा लागतो. चेंज म्हणजे काय, बदल. त्या बदलावरनं मला एक कॉमेडी माहिती आहे, ते तुमच्या समोर मी सादर करतो. काय होतं, पुण्यामध्ये एकदा मी एका बस स्टॉपवर थांबलो होतो. बस स्टॉपवर थांबलेला असताना बराच वेळ झाला बस येतच नव्हती. काय करायचं म्हणून मी टाइमपास साठी माझ्या मोबाईल मध्ये बघत होतो. इतक्यामध्ये 2 महिला आल्या, लेडीज. त्या दोघींच्या मध्ये चर्चा सुरू होती, आणि अशी काहीतरी चर्चा सुरू असली ना, माझे कान आपोआप टवकारले जातात. माझा स्वभावच आहे, कलाकार माणूस, काय करणार. तर त्याची चर्चा काय सुरू होती आहे, काय सुनीता वाहिनी, कानात नवीन, नाकात नवीन, यजमानाने नोकरी बदलली वाटतं. नाही ग, मीच यजमान बदलले. मित्र, आयुर्वेदामध्ये
त्रिदोष सांगितलेले, वात, पित्त आणि कफ. हे 3 दोष आहेत शरीरामध्ये. दोष म्हणजे बिघाड नव्हे, बिघडलेली स्थिती नव्हे. प्रत्येकाच्या शरीरामध्ये हे त्रिदोष असतातच, वात, पित्त, कफ. फक्त ते समस्थितीत असावे लागतात, म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहतं, सुस्थितीत राहतं. एखादा दोष वाढला तरी आजार होणार, एखादा दोष कमी झाला तरी आरोग्य बिघडणार. डे टू डे लाईफ मध्ये मला पित्त हा शब्द खूप वेळा ऐकायला मिळतो. गेली 30 वर्ष झालं मी या सेवा व्यवसायामध्ये आहे. तर प्रत्येक ठिकाणी पित्त 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 हा शब्द ऐकायलाच मिळतो. प्रत्येकाला असं वाटत असतं की मला जे काय व्हायला लागले आजार ते सगळं पित्तामुळेच होतं. आणि मग काउंटरवर जायचं आणि कोणत्याही गोळ्या खायच्या. कोणी ओमेप्रेझॉल खातं, कोणी पॅन्टाप्रेझॉल खातं, कोणी रॅनिटिडीन, फॅमोटिडीन, नाना प्रकारच्या अँटॅसिड्स फार्मा कंपनीच्याकडे अवेलेबल. तुफान खप होतो या गोळ्यांचा. तर पेशंट सुद्धा आरामात जाऊन येणारे पेशंट सुद्धा डे टू डे लाईफ प्रॅक्टिस मध्ये आम्हाला पित्ताचंच दुखणं जास्त सांगत आता. एक तर महाभाग माझ्याकडे येतात, त्याला असं वाटतंय मला जे काय होते ते सगळं पित्तामुळेच होते. तो येतो शांतपणे समोर माझ्या बसतो. बोला काय झालंय? डॉक्टर साहेब माझं डोकं दुखते पित्तामुळं. तो स्वतःच डायग्नोसिस करतो. काल रात्री बघा पोट दुखालतं पित्तामुळं. परवा दिवशी सकाळी उंच मिळालं पित्तामुळं. एकदा तर त्यानं हाईटच केली. आला आणि मला म्हटला काल रात्री बायकोचं आणि माझं कडाक्याचं भांडण झालंय पित्तामुळं, काय ते औषध द्या. तर अशा काही घटना आमच्या लाईफ मध्ये घडत असतात. अजून एक इव्हेंट तुम्हाला सांगतो. मी नवीनच डॉक्टर झालो होतो. डॉक्टरची डिग्री हातात मिळाली होती. आता दवाखाना स्टार्ट करायची, लोकांची सेवा सुरू करायची या विचारात होतो. कोणताही व्यवसाय करताना मार्केटिंग फार महत्वाचं असतं. कुठेतरी ऐकलेलं होतं मी. त्या पद्धतीने मार्केटिंग म्हटलं पहिला पै पाहुण्यांच्यातच मार्केटिंग करूया, मित्रमंडळी यांच्यातच मार्केटिंग करूया. पण प्रत्येकाच्या भेटी गाठी मी सुरू केली. इन्चलकरंजीत एक माझे काका राहतात, त्यांच्याकडे भेटी गाठीसाठी मी गेलो. ते काका म्हणजे गुरुजी, मास्तर होते प्राथमिक शाळेत. फार आवली माणूस. बसलो, नमस्कार वगैरे केला, चहा पाणी झालं. आता पुतण्या भेटायला आलाय म्हटलं. त्यांनी साहजिकच डॉक्टर आहे म्हटल्यावर आरोग्याच्या गप्पा सुरू झाल्या. आणि त्यांनी आपली खिशातली तंबाखूची पुडी काढली, चुना त्यावर ठेवला आणि चांगला मळाला आणि दातात असा ठेवला. काय म्हटले, मला पित्ताला लय त्रास होतो रे, काय ते औषध सांगी. असं म्हणून ते तंबाखू चाललाय. आता विचार केला, माणूस समोर तंबाखू चुना खायला लागलाय, चहा पण पिलाय आणि पित्ताचा त्रास पण सांगतोय. आता काय ना कसलं औषध सांगायचं, काय तर बोलायचं. म्हणून मी म्हटलं तात्या तुम्ही काय पित्ताच्या गोळ्या घेत असाल की? फाडीन. मी मागच सोडून काय फाडतो म्हटलं. फाडीन. तिने असा शब्द उच्चारला तुम्हाला सांगतो, जसं की शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा कोथळा बाहेर काढावा आणि फाडावा, तसं ते फाडीन म्हटलं. मी म्हटलं काय काय नाही फाडून नावाच्या गोळ्या खातो रे. आणि खिशातनं तिने गोळीचं पाकिट काढून दाखवलं. मी बघितलं तर त्याच्यावर FADINE20 फॅडिन 20 नावाची ती गोळी होती, फॅमोटिडीन नावाचं औषध होतं. पण ह्या पट्ट्याने उपचार असा केला गुरुजी माणूस फाडीन. मी घाबरलो. तर अशा सुद्धा इव्हेंट्स माझ्या जीवनामध्ये घडत असतात, डॉक्टरांच्या घडत असतात. त्याला सगळ्याला सामोरं जायला लागतं आणि रागवून चालत नाही. कुणीतरी म्हटलेलंच आहे, ते ऐकलेलं असतं, ते डोक्यामध्ये बसलेलं असतं की जिभेवर मध आणि डोक्यावर बल.
प्रत्येक व्यावसायिकांना आणि डॉक्टरांनी ठेवला. मित्र, आयुर्वेद शास्त्र हे फक्त शरीराची चिकित्सा नाही करत. आयुर्वेदामध्ये मनाची सुद्धा चिकित्सा सांगितली. धैर्य, स्मृती हे आयुर्वेदाचे विषय आहेत. हल्ली काय झाले, माणसाचं जीवन खूप फास्ट झालं. गरीब असू दे, श्रीमंत असू दे, प्रत्येकाला हेडेक आहे. हेडेक, स्ट्रेसमुळे अनेक आजार निर्माण झाले. त्या स्ट्रेसला उत्तर नाही. कारण काय? EMI प्रत्येकाच्या मागे लागला. माझ्याकडे येणारे बरेच गरीब पेशंट सुद्धा EMIच्या मागे आहेत. बचत गट, दर आठवड्याला त्यांना बचत गटाचे पैसे भरायचे असतात. स्ट्रेस मध्ये असतात, थांबत नाही, लाईफ थांबत नाही. आणि त्यामुळं मनाचं स्वास्थ्य बिघडतं आणि मनाचं स्वास्थ्य बिघडल्यामुळे शरीरामध्ये अनेक आजार निर्माण होतात. तर ती मनाची चिकित्सा सुद्धा आयुर्वेदामध्ये केली जाते. मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन सृष्टीमधलं. कारण आयुर्वेद असं सांगतो, जे जे सृष्टीत आहे ते मानवाच्या शरीरामध्ये आहे. सृष्टीतलं एक अतिशय उत्तम उदाहरण सांगेन स्ट्रेस कमी करण्यासाठी. इगल, गरुड, गरुडाकडे पहा. गरुड झेप, गरुड भरारी वगैरे शब्द गरुडाशी जोडलेले आहेत, ती उगीच नाही. तर आपण गरुडाकडे काय बघायचं आहे? जसा माणूस काम करून करून थकतो, 35 नंतर त्याला एक आळस येतो, हे काम नकोसं वाटतं, तसंच गरुडाला सुद्धा होते. गरुड मंद होतो. 40 वर्षानंतर गरुडाची चोच वाढते, गरुडाचे पंख वाढतात, गरुडाची नखं वाढतात आणि त्याचं वजन वाढतं. जसं आपलं सुद्धा वजन वाढतं तसं गरुडाचं वजन वाढतं. आणि गरुडाला 2 फूट सुद्धा वर उडता येत नाही. गरुड हरून बसत नाही, कुठल्या विपश्यनाला जात नाही, कुठलं ओबेसिटीचं प्रोग्राम फॉलो करत नाही. गरुड काय करतो? विजनवासात जातो. म्हणजे काय करतो? लांब डोंगरावर हळूहळू हळूहळू जातो आणि 40 दिवस तिथे विजनवास करतो. आणि विजनवास करत असताना तिथे काही ध्यानधारणा नाही करत, कर्म करतो. काय कर्म करतो? पहिल्यांदा तो आपली चोच जी आहे ती खडकावर आपटतो, नख जी आहे ती खडकावर आपटतो, चोचीनं पंख सगळे कोरबडून काढतो, रक्तबंबाळ होतो, त्याची चोच तुटते, नख तुटतात, पंख तुटतात, पूर्ण बोकडा होतो, पूर्ण केस विसे गेलेला असं एकदम ओजाड. आणि तशा मरणासन्न स्थितीत तो पडून राहतो. त्यावेळेला मनाची ताकद वाढवत राहतो आणि एक दिवस त्याला नवी पालवी फुटते, नवे पंख येतात, नवी चोच येते, नवी नख येतात आणि पुन्हा एकदा पुढचं जीवन जगण्यासाठी लांब भरारी घेतो. तो परत 100 वर्षे मागे